भारताचा विस्तार झाला. आता भारताच्या आजूबाजूला असणारे देश कोणते भारतात? हा ठीक आहे, तेच पडलं मला 8 काय स्क्वेअर मला विस्तार इथे 37 36 37 हो. ठीक आहे. हा झाला त्याचा विस्तार. हे टोक आपण असं जोडत गेलो, कारण काय आपण असं जोडतो बा, इथे 8 आहे, 10 आहे, 12 आहे, 14 आहे, 16 आहे, 18 आहे, 20 आहे, 22 आहे, 24 आहे, 26 आहे, 28 आहे, 30 आहे, 32 आहे, 34 आहे, 36 आहे आणि 36 नंतर इथे सुद्धा येते. त्यावर आपण चढत गेलो, म्हणजे असंच का चढत गेलो कोण सांग? म्हणजे विस्तार खालूनच का घेतला आपण? कारण सांगतो. कारण समजलं मला? कारण समजलं? कारण नाही यार, ओशन म्हणून नाही. कारण भारत विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आहे आणि विषुववृत्तात शून्यापासून इकडे वाढत चाललं 15 30 45 60 75 90. इथे शून्यापासून 15 30 60 45 60 75 90 म्हणजे हे शून्य, इथे 15 30 45 60 90, इथे शून्य. समजून घ्या पहिल्यांदा, 0 15, इथे 15 ची रेषा आहे, इथे 60 आहे, 30 आहे, 45 आहे, 60 आहे आणि सर्वात हे 90 आणि हे 90. 90 आणि 90 200. 180. छान, झोपले नाही, जागे आहे अजून. 90 90 180 रेखा अक्षरवृत्त आहे आणि प्लस 1 181. भारताचा विस्तार आपल्याला बघा, हे टोक. आता हा पाठ समजला. त्याच्या आजूबाजू देश बघा किती सोपा आहे. भूगोल स्थान आणि विस्तार किती सोपा आहे. ते आजूबाजू काय कोणते देश आहे सांगा, कोणते देश आहेत बघा. त्याच्या आजूबाजूला बघा, हे पाकिस्तान, अफगाणिस्तान, त्यानंतर चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका. ओके, हे देश आहेत. हे समुद्र, हा अरबी समुद्र आहे, हा बंगालचा उपसागर आहे आणि हिंदी महासागर. तीन सागर आहेत. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर. पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमार, हे देश, श्रीलंका हे देश भारताला लागून असणारे देश आहेत. भारताच्या सीमा कशा. तर आपण भूगोलाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये स्थान आणि विस्तार या प्रकरणामध्ये बऱ्याच गोष्टीचा अभ्यास केला. क्रिश, कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला, कोणत्या गोष्टी तुला समजण्यासारखं वाटते, की काय केला स्थान आणि विस्तार बद्दल? कुठल्या गोष्टी देशाचा कुठल्या देशाचा? भारत आणि ब्राझील. आणि भारता संदर्भात काय विचार केला? भारताचं अक्षरवृत्ती विस्तार, रेखावृत्ती विस्तार बघितला आहे का? त्यानंतर भारताच्या आजूबाजूचे देश, एखादा देश माहिती आहे? भारताच्या शेजारी देश माहिती आहे? हो. कुठले? पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, चीन आहे. हे आपण परत का पाहून राहिलो? हे परत का शिकत आहोत? आपल्या याच्यामध्ये पेपरमध्ये सुद्धा शेजारी देश कोणते आहे, त्यानंतर आपण वर्षभर या भारताचा आणि ब्राझीलचा अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला भारतासंदर्भात माहिती घ्यायची आहे, ब्राझील संदर्भात माहिती घ्यायची आहे, त्या देशाची नावं माहिती झाली पाहिजे, शेजारी काय आहे, स्थान विस्तार किती आहे हे माहिती झालं पाहिजे. उत्तर गोलार्ध कसं उत्तर होतं हे समजलं पाहिजे. म्हणून वारंवार त्या गोष्टीचा अभ्यास करतो, कारण हे प्रकरण बेसिक प्रकरण आहे. हे पाया आहे. म्हणजे ब्राझील आणि भारताचा आपण अभ्यास करायचा आहे. या पृथ्वीवर असणाऱ्या देशापैकी ब्राझील आणि भारताचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या प्रकरणाच्या बेसिक गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. त्या शेजारी देश कोणते आहे, अक्षरवृत्ती विस्तार किती आहे, रेखावृत्ती विस्तार किती आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून वारंवार पाहता भारताच्या शेजारी देशाचा आपण विचार केला. त्यानंतर भारताला जलसीमा आहे, भारताला लागून समुद्र आहे.
अथर्व आहे का समुद्र ना? हो. हा, अरबी समुद्र आहे, बंगाल बंगालचा उपसागर आहे, हिंद महासागर. भारताची राजधानी माहिती आहे कोणती? कोणाला माहिती आहे? आपलं जर भारताबद्दल शिकत आहोत, भारताची राजधानी माहिती आहे कोणती? भारताची राजधानी काय नाव आहे भारताची राजधानी? दिल्ली. बडी बढिया. ती भारताची राजधानी काय? दिल्ली. दिल्ली दिल्ली भारताच्या राजधानीचं नाव आहे दिल्ली. दिसलं का हे दिल्ली? हो. दिल्ली का दिल्ली? हा, हे भारताची राजधानी. ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया. ब्राझीलचं नाव ब्राझिलिया आहे. भारत आता भारतासंबंधी जी माहिती पाहिली होती तीच आपण ब्राझील स्थान विस्तारामध्ये भारत स्थान विस्तारामध्ये ब्राझीलचं अक्षरवृत्ती विस्तार किती आहे? रेखावृत्ती विस्तार किती आहे? बरोबर. ब्राझील 2 खंडात आहे. अक्षांशाच्या अक्षवृत्ताच्या 2 खंडात आहे. कोणते 2 खंड बेटा? उत्तर गोलार्ध, 5 अक्षांश उत्तर आणि बाकी दक्षिण. म्हणजे 5 उत्तर ते 33 दक्षिण अक्षांश ते रेखावृत्ती विस्तार बरोबर आहे. रेखावृत्ती सांगते का ब्राझीलचा रेखावृत्ती सांगते का? काय सांगते रेखावृत्ती विस्तार? ब्राझीलचा रेखावृत्ती विस्तार सांगायचा आहे. ब्राझीलचा रेखावृत्ती विस्तार असा सुरू होतो कारण असा होतो पश्चिम गोलार्धात आहे, ब्राझील पश्चिम गोलार्धात आहे, भारत पूर्व गोलार्धात आहे. आपण तुलनात्मक अभ्यास करत आहोत 2 देशांचा. मग आता याचा अक्षरवृत्ती विस्तार रेखावृत्ती विस्तार किती आहे सांगते? 34°25' पश्चिम ते 73°48' पश्चिम. समजलं का? कळलं का? हा, त्याच्या शेजारी देश आहे पण ब्राझीलच्या शेजारी एकही महासागर नाही. क्या बात आहे. कोणता महासागर आहे? अटलांटिक महासागर. अटलांटिक महासागरात 2 भाग केले अभ्यासाकरता. कोणते 2 भाग केले तू? अटलांटिक महासागराचे 2 भाग केले आहेत. कोणते 2 भाग? आता बघ, उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर अभ्यासासाठी हा एकच महासागर आहे परंतु अभ्यासासाठी 2 महासागर. ओके. आता या देशाचा इतिहास बघा. भारतावर कोणाचा आहे? भारत आपला देश कोणाचे गुलाम होता का? कोणाचा गुलाम होता? ब्रिटिशांचा. तो देश पृथ्वीवर का बरं नाही? जो भारत कोणाचा गुलाम होता? इंग्रजांचा, म्हणजे इंग्लंडच्या. तो देश पृथ्वीवर का बरं नाही? इंग्लंड पृथ्वीवर का बरं नाही? आहे ना? तो देश सुद्धा पृथ्वीवर आहे. कुठे आहे माहिती आहे? तो देश कुठे आहे? हे इथे आहे. इथे जर बघितलं तुम्ही तिथे लंडन आहे. दिसलं का? आणि तिथूनच ते रेषा ग्रीनिच रेषा आहे. ग्रीनिच रेषा आहे तिथून गेला हे लंडन. ठीक आहे. म्हणजे यांचं राज्य भारतावर होतं किती वर्ष? 150 वर्ष. 150 वर्ष. आपण स्वतंत्र झालो तो दिवस माहित आहे? आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस माहित आहे? आपण स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करतो? स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करतो? स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करतो? आपण केव्हा साजरा करतो? तारीख माहिती आहे? स्वातंत्र्याची तारीख? इंडिपेंडेंट डे. डे आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. तो प्रजासत्ताक दिन आहे. 15 ऑगस्ट. बरोबर आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य दिवस आपल्याला माहित असायला पाहिजे. आपण पहिलीपासून 10वी पर्यंत आलो आम्हाला स्वातंत्र्य दिवस माहित नाही. ओके. 15 ऑगस्ट 1947 ला आपण यांच्या गुलामीत सुटलो आणि आपण स्वतंत्र भारतासमोर अनेक समस्या होत्या.
बेरोजगारी समस्या होती, भूकमरी समस्या होती, लोकसंख्या अनेक समस्या होत्या. त्या सर्व समस्येतून भारत बाहेर आला. आता आपण प्रजासत्ताक, लोकशाही प्रजासत्ताक, संसदीय प्रजासत्ताक आपण आपला देश आहे. आपल्या देशात समस्या सोडल्या आणि भारतामध्ये तरुणांचं प्रमाण जास्त असल्यामुळे तरुणांचा देश असं म्हणतात. युवा पिढी. आता ब्राझील सुद्धा 300 वर्ष, किती वर्ष? 300 वर्ष पोर्तुगीजाच्या गुलामीत होता. पोर्तुगीज म्हणजे पोर्तुगाल सुद्धा भारत याच्या पृथ्वीच्या पटलावर कुठेतरी कोणाच्या घडत असेल की नसेल. मग हा आहे पोर्तुगाल. हे माहित का म्हणून आहे पोर्तुगाल एवढं छोटूसा देश. हा पोर्तुगाल आहे. त्या पोर्तुगालचं 300 वर्ष किती वर्ष आता तो देश इथे आहे. हे पोर्तुगाल बघा, पृथ्वीच्या पटलावर पोर्तुगाल इथे आहे आणि या ठिकाणी यांचं राज्य याच्यावर किती वर्ष? 300. त्यानंतर 7 सप्टेंबर 1822 मध्ये पोर्तुगीजांकडून ब्राझीलच्या लोकांनी सुटका करून घेतली आणि स्वतंत्र देश बनला. मग आलटून पालटून काय झालं का या देशात वेगळ्या सत्ता आल्या. परंतु 1930 पासून लक्षात ठेवा, 1930 पासून तर 1955 पर्यंत, सॉरी 85 पर्यंत लोकप्रिय लष्कर शासन प्रणाली त्या ठिकाणी होती. ती लोकप्रिय होती. म्हणून ही जी व्यवस्था आहे, ही जी शासन व्यवस्था आहे, ही त्या ब्राझीलमध्ये ऐतिहासिक म्हणजे लष्कर प्रणाली होती. कितीपासून 1930 पासून तर 1985 पर्यंत जवळपास 50 वर्षाचा, जवळपास 1930 ते 85 किती काळ होतो? 1930 ते 85 50 वर्षाच्या वर लष्कर शासन होते. पण ते लोकप्रिय होते. लष्कर शासन होतं पण लोकप्रिय होतं. म्हणून ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सुद्धा ब्राझीलवर म्हणजे लष्कर शासन प्रणाली होती पण लोकप्रिय. त्यानंतर ब्राझीलमध्ये सुद्धा अध्यक्षीय शासन प्रणाली आहे आणि ब्राझीलमध्ये सुद्धा अनेक समस्या होत्या. बेरोजगारी समस्या होती, कुपोषणाची समस्या होती, अनेक समस्या झाल्या. स्वातंत्र्य काळामध्ये अनेक व्यापार वाढला, उद्योग वाढले, त्यानंतर दळणवळण झालं आणि ब्राझीलने सुद्धा आपली गणना विकसनशील देशात केली आणि भारताने सुद्धा आपला व्यापार वाढवून भारत सुद्धा स्वातंत्र्यानंतर विकसनशील देशामध्ये आला. अशा प्रकारे ब्राझीलचा अक्षरवृत्ती विस्तार, भारताचा अक्षरवृत्ती विस्तार, ब्राझीलच्या शेजारी राष्ट्र, भारताच्या शेजारी राष्ट्र, ब्राझीलला लागलेला समुद्र किनारा, भारताला लागलेला समुद्र किनारा. ब्राझीलमध्ये एकूण 26 राज्य आहेत, 1 जिल्हा आहे. भारतामध्ये एकूण 29 राज्य होती, आता 28 राज्य झाली. एक जम्मू काश्मीरचे 2 भाग झाले, 2 केंद्रशासित झाले. आता 9 केंद्रशासित प्रदेश आणि 28 राज्यामध्ये भारताची राजधानी दिल्ली आहे, तर ब्राझीलची राजधानी ब्राझील आहे. ब्राझील या वनस्पतीपासून त्याचं नाव ब्राझील पडलं. राहुल या वनस्पती त्याचं नाव ब्राझील पडलं. तर आपल्याला अशा प्रकारे या आपण ब्राझीलचा अभ्यास केला. आता या पोर्तुगालने याच्यावर राज्य केलं आणि इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. ते सुद्धा तिथे त्या जगाच्या पटलावर आहे. काही अडचण आहे का? नाही. काही अडचण आहे? किती अक्षांशावर आहे? किती रेखांशावर आहे? शेजारी देश कोणते आहे? स्वातंत्र्यपूर्व काळात यांची स्थिती कशी होती? हे सुद्धा गुलाम होते. ब्राझील सुद्धा गुलाम होता, भारत सुद्धा गुलाम होता. ब्राझीलची गुलामी 300 वर्ष होती, भारताची गुलामी 150 वर्ष. ब्राझील पोर्तुगालच्या गुलामी होता. 7 सप्टेंबर 1822 ला स्वतंत्र मिळालं. आपल्याला स्वतंत्र मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला.
भारताच्या शेजारी 9 देश आहेत, ब्राझीलच्या शेजारी 10 देश आहेत. भारताच्या शेजारी देश कोणते आहेत ते पुन्हा बघू. पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, चीन, भूतान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, भारताच्या शेजारी समुद्र आहे, अरबी समुद्र, बंगाल काय कठीण आहे का? नाही. अक्षरवृत्ती विस्तार बघा पुन्हा. हे शेवटला 8 अंश 4 मिनिट. उत्तर का? कारण की भारत उत्तर गोलार्धामध्ये आहे. शाबास. भारत उत्तर गोलार्धात आहे. 8 अंश 4 मिनिट उत्तर ते 37 अंश 6 मिनिट उत्तर. कारण उत्तर मध्येच आहे. तसं ब्राझीलचं नाहीये. ब्राझीलचं अक्षरवृत्ती विस्तार पाहतो म्हटलं 5 अंश उत्तर ते 33 अंश 45 मिनिट दक्षिण. का बरं तू? कारण की त्याचा अर्धा थोडासा भाग उत्तर गोलार्धात आहे आणि जास्त भाग दक्षिण गोलार्धात. बढिया. काय प्रॉब्लेम नाही. आता रेखावृत्ती विस्तार बघू. आता रेखावृत्ती विस्तारामध्ये भारताचा विस्तार इकडून इकडे जाते, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते. हो. कारण भारत पूर्व गोलार्धात आहे, बरोबर आहे. मग आता बघा इथे आपण जर मी विचार बघितलं तर अक्षरवृत्ती विस्तार आहे 68 अंश ते 97 अंश उत्तर. 68 अंश 7 मिनिट काय पूर्व ते 97 अंश किती मिनिट 25 मिनिट पूर्व. नाही सर, पूर्व गोलार्धात. हे ग्रीनिज रेखावृत्ताच्या भारत पूर्वेकडे आहे म्हणून पू करून 0. पू म्हणजे पूर्व. कळलं. आता ब्राझीलचं पश्चिम आहे. कोण पश्चिम आहे? कारण की ते पश्चिम गोलार्धात आहे. काय अडचण? नाही. काय अडचण नाही. आता या प्रकरणात काही प्रॉब्लेम नाही. मग आता आपण 2 प्रश्न पुन्हा. ब्राझीलच्या शेजारील देशाची नावे लिहून आणायची आहेत. ओके. आणि भारताच्या शेजारील देशाची नावे लिहून आणायची. ठीक आहे. बाकी उद्या